हाय फ्रेंड्स, आज आपण मटन सुक्का रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी मी मटन घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडी हळद, मीठ, आले लसूण पेस्ट आणि तूप 1 चमचा घातलेलं आहे। हे सर्व मिश्रण आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊयात। आता कुकरमध्ये थोडेसे तेल, खडे मसाले आणि चिरून घेतलेला कांदा घालून घेऊयात। कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटन घालून घेऊयात। मटन चांगलं 5 मिनिटांसाठी वाफवून घेऊयात। त्यामध्ये आता आपण गरम पाणी घालून घेऊयात। थोडीशी कोथिंबीर घालून कुकरला 7 शिट्ट्या करून घेऊयात। आता आपण मसाला बनवूयात। मसाल्यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहेत, अर्धी खोबऱ्याची वाटी आणि 1 टोमॅटो घेतलेले आहे। सर्व आपण भाजून घेणार आहोत। भाजून झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। त्यामध्ये अजून आले, लसूण, कोथिंबीर घालून ही पूर्ण पेस्ट करून घेऊयात। आता पेस्ट करून घेतल्यानंतर गॅसवर पुन्हा एकदा कढई ठेवूयात। त्यामध्ये थोडेसे तेल घालून घेऊयात। थोडासा चिरलेला कांदा घालून घेऊयात। कांदा चांगला भाजला की त्यामध्ये मिक्सरला बारीक केलेली पेस्ट घालून घेऊयात। ही पेस्ट चांगली भाजल्यानंतर त्यामध्ये आपण घरगुती कांदा लसूण मसाला घालूयात। थोडासा मटन मसाला घालूयात आणि उकडून घेतलेलं मटन आपण त्यामध्ये ॲड करूयात। आता मटन चांगलं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं अळणी पाणी घालून घेऊयात आणि त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून मटन एक 5 ते 10 मिनिटांसाठी वाफवून घेऊयात। आता आपलं मटन तयार झालेलं आहे। कशी वाटली मटन सुक्का रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि इन्स्टावर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।